शिवरायांचा पुतळा कोसळल्यावरून विरोधकांनी हल्लाबोल केलाय। पुतळा बनवण्यामध्ये शेकडो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राऊतांनी केला आहे। तर आंदोलनाऐवजी अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही राऊतांनी केली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सध्या आंदोलन केलं जात आहे। शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून त्यावरून सुद्धा संजय राऊत यांनी निशाणा साधलेला आहे। तर आंदोलन करण्याऐवजी अजित पवार यांनी राजीनामा द्यावा असं राऊत म्हणाले आणि राष्ट्रवादीच्या मूक आंदोलनावरून राऊत यांनी अजित पवारांना टोला लगावला। महाराष्ट्र के शिवाजी महाराज उसका मूर्ति बनाने में हजारों सैकड़ों करोड़ का भ्रष्टाचार देवेंद्र फडणवीस खास एकनाथ शिंदे। अब अजीत पवार जी ने कहा है कि मैं आंदोलन करूंगा, उससे क्या होगा? इस्तीफा दीजिए। ये सरकार के खिलाफ भ्रष्टाचार हुआ है, इस्तीफा दीजिए। मूर्ति क्यों टूटी है? भ्रष्टाचार हुआ है ना, खुलकर बोलिए भ्रष्टाचार हुआ है, इस्तीफा दीजिए। और कहा नहीं भ्रष्टाचार करते हैं लोग। महाराजांची प्रतिमा त्या ठिकाणी उभारली गेली आणि उभारल्या गेल्यानंतर 8 महिन्यातच ती प्रतिमा पडली जाते। त्याला मुख्य कारण नुसता आर्किटेक्टच नाही, तो मूर्तिकारच नाही, तर त्याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारही सुद्धा दोषी आहे। आम्ही डीजीला पत्र लिहिलेलं आहे की दोन्ही सरकारवर गुन्हे दाखल करा, ही मागणी आम्ही केलेली आहे। आणि राहिले फडणवीस जे सांगतात की आम्ही राजकारण करतो, तर ठीक आहे, आम्हाला राजकारण ते म्हणतात, म्हणजे परवा बदलापूरच्या घटनेत झाले त्यालाही तेच राजकारण म्हणतात। मग तुम्ही कमिशनखोर जनतेचे पैसे दिवसाढवळ्या तिजोरीतून लुटतात आहे, महाराजांचा अपमान करतात आहेत, याला कुठलं राजकारण म्हणायचं त्याचं उत्तर त्यांनी द्यावं। इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी 4 डिसेंबर 2022ला पत्र लिहून कळवले होते की सदरील जो पुतळा आहे याचं एकूण शरीर सौष्ठव बघता, ही एकूण कलाकृती बघता, कुठलाही पुतळा उभा करायचा असेल तर पुतळा उभा करण्याच्या आधी एस्थेटिक अर्थात कला संचालनालयाच्या अधिपत्याखाली एका समितीला ते सगळं काम दाखवणं भाग असतं। देवेंद्र फडणवीसांना आमचा प्रश्न आहे, काय कला संचालनालयाच्या समितीला हे काम दाखवलं गेलं होतं का? समितीने त्याला हिरवा कंदील दिला होता का? जर त्यांनी तो हिरवा कंदील दिला नसेल, ती परवानगी दिली नसेल, तर घाईघाईने पुतळा का उभा केला? महाराज की जो प्रतिमा, जो स्टैचू जो बनाया, कौन बनाया? आपको देखना चाहिए कौन है, बनने वाले कौन है, उसका पार्टी से क्या मतलब है, कौन सा पार्टी के आदमी है, कैसे ये दुर्घटना हुआ। महाराज की जो अपमान हुआ है उसके ऊपर माफी मांगने से नहीं होगा, उसको कार्रवाई होना चाहिए। और इसी घटना को हम लोग बड़ी जैसे निंदा करते हैं। फडणवीस को देखना चाहिए था कि ये कौन किया है, उसके ऊपर कार्रवाई क्यों नहीं हो रहे हैं। देखिए, महाराज की अपमानित होना महाराष्ट्र के देश की लोगों को कभी सहन नहीं कर सकते। एक दुर्दैवी घटना झाली, पण त्याचं राजकारण ज्या पद्धतीने केलं जात आहे, या अगोदर कर्नाटकमध्ये एका काँग्रेसच्या नेत्याने तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवायला लावला, पण त्याचं राजकारण कोणी केलं नाही। मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की आमच्या तुमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी अस्मिता आहे, प्राण आहे, आणि यावरचं राजकारण करण्याच्या ऐवजी चौकशीची मागणी केली। माझ्या माहितीप्रमाणे माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि पीडब्ल्यूडी मंत्र्यांनी चौकशी मांडणी केली। काही जण म्हणतात हे अमक्याने काम केलं, नेव्हीने केलं, कोण म्हणते पीडब्ल्यूडी केलं, कोणी काम करू देत, चूक ती चूकच आहे, त्याला अजिबात माफी नाही। ते कोणी दोषी असेल, तो अधिकारी असेल, तो कुणी असो, त्याला माफी नाही। त्याचा संपूर्ण तपास करून त्या संदर्भात दोषीवर अशी कडक कारवाई केली जाईल की पुढं 10 पिढ्या नाही, सगळ्यांना देखील लक्षात राहिलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।